नामदेव ओवाळ, राहणार केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. ओहाळ यांचे याच प्लॉटमध्ये आपण पहिले 2 बोर दिलेत त्यांना. तो बोर दावा पहिला 1 नंबरचा बोर आणि 2 नंबरचा बोर ह्या दिशेला. आपण आता या ठिकाणी त्यांना विहिरीसाठी हा एक पॉईंट करून देतोय. या ठिकाणी साधारणतः पाझर पाणी आणि झऱ्याचंही पाणी इथं मिळण्याची शक्यता आहे. काळे माती, मुरुम, त्यानंतर मांजऱ्यातून इथं पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर खाली काळा पाषाण लागेल. साधारणतः विहिरीची खोली 50 ते 55 फुटापर्यंत 60 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. पण पाणी मात्र हे 25 ते 45 फुटाच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दिलेल्या पहिल्या 2 बोरला त्यांना 2.5 ते 3 इंचापर्यंत पाणी आहे. हा त्यांचा विहिरीचा पॉईंट आपण पहिल्या बोरच्या पश्चिमेच्या दिशेकडल्या बाजूला देतोय आणि रात्रीच यांचा आपण प्लॉटिंगचाही पॉईंट दिलेला. तोही 3 नंबरचा बोर सक्सेस झाला आहे आणि 4था बोर हा त्यांचा विहिरीचा आहे. ओके. PQWTची लाईन नंबर आहे 13 नंबरचा हा PQWTचा दक्षिण ईशान्य आणि आग्नेय वायू सगळं स्फोट आहे. हा स्फोट चांगला, दक्षिण उत्तर चांगला स्फोट आहे. नैऋत्य ईशान्य पण आहे. इथपर्यंत शेल्टर जर सारला तर चालतो बरं का. हो का? पूर्व पश्चिमचा पण टोटल चांगला आहे. उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम दोन्ही पण टोटल योग्य आहे. इथपर्यंत आपल्याला शेल्टर सारता येतो. टेप ताणवायचा. हां, टेप ताणवायचा. थोडासा वर धार वाटल्यास जाऊ दे सर. पट 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 जावं म्हणजे जमतंय. हां, तशी कडी उचलायची. बरोबर हा 25चा गाळा झाला म्हणजे तुम्ही रिंग टाकणार हे वरची 25चा गाळा होणार. Magnetic dowsing error made by Sahdev Shinde. If anyone want to it, please call on this number.